नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर आपण यावर्षी ITIचा फॉर्म भरलेला आहे तर त्या ITIचं पुढील वेळापत्रक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ही 26 जून होती, ती आता संपलेली. आता नवीन रजिस्ट्रेशन करतात नाही, परंतु ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत तर प्रवेश अर्ज निश्चित करायची मुदत जी 27 जून आहे. म्हणजे कोणाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलेत वगैरे FCला जाऊन करू शकता. आणि प्राथमिक गुणवत्ता यादी 28 जूनला होणार आहे. म्हणजे पहिली फेरी ज्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट वगैरे व्हेरीफाय करतात आणि चेक करतात की कोणाची काही त्रुटी असेल का. जरी असेल तर काही अडचण नाही. प्रथम गुणवत्ता यादी यानंतर दुसरी पण लागते. जर कोणाचं ह्यात पहिल्या यादीमध्ये त्रुटी आली असेल तर हरकती सादर करण्याची मुदत ही 30 जूनपर्यंत आहे. मग 30 जूनपर्यंत आपण आपल्या ज्या हरकती आहेत त्या नोंदवू शकता आणि तुमच्या ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त करू शकता. आणि त्याच्यानंतर मग अंतिम गुणवत्ता यादी 1 जुलैला लागणार आहे. यामध्ये आपलं नाव असलं तर आपण ITIचा फॉर्मला क्लिअरली भरलं झालेला आहे असं समजू शकतो आपण. आणि त्यानंतर मग आपण ऑप्शन फॉर्म भरले तर पहिली जी प्रवेश यादी आहे ती 7 जुलैला, म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे, कोणतं कॉलेज नाही मिळालं तर त्याची जी माहिती आहे ती पहिली प्रवेश यादी ही 7 जुलैला सादर होणार आहे. आणि दुसरी जी प्रवेश फेरी आहे त्याचे फॉर्म भरण्यापासून ते प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी लागण्याची तारीख ही 8 जुलै ते 12 जुलै आहे. त्यानंतर दुसरी जी फेरी आहे ती 18 जुलै ते 22 जुलै आहे. त्यानंतर तिसरी फेरी जी आहे ती 28 जुलै ते 1 ऑगस्ट आहे. आणि चौथी जी फेरी आहे ती 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट आहे. व त्यानंतर ज्या चारही फेऱ्या झाल्यानंतर एखाद्याचा जर नंबर नाही लागला तर त्यानंतर संस्था स्तरावर समुपदेशन फेरी म्हणजे स्पॉट फेरी ही तुमची 11 ऑगस्टला आहे. यानुसार हे ITIचं वेळापत्रक आहे.